फ्रेंड्स, वर्षाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आईस्क्रीम तयार करणार आहोत, ते सुद्धा गव्हाचं पीठ वापरून। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही आईस्क्रीम तयार केलेली आहे। एकदा तयार केली आणि एकदा खाल्ली तर परत परत खावीशी वाटेल अशा पद्धतीची आईस्क्रीम तयार झालेली आहे। कशी तयार केली हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। कापसासारखीच मऊ लुसलुशीत आणि एकदम पांढरी शुभ्र अशी ही आईस्क्रीम आपण तयार केलेली आहे, ती सुद्धा गव्हाचं पीठ वापरून। ही आईस्क्रीम पाहिल्यानंतर खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला विश्वास बसणार नाही की यामध्ये खरंच आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। पण हो, हे खरं आहे, आपण गव्हाचं पीठ घालूनच आईस्क्रीम तयार केलेली आहे। त्यासाठी इथं एका पातेल्यामध्ये घोटभर पाणी घालायचं आहे, म्हणजे दूध बुडाला लागणार नाही। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 लिटर निरसं दूध घालून घ्यायचं आहे। या 1 लिटर दुधामधीलच अर्धी वाटी दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। दूध चांगलं गरम होऊ द्यायचे, त्यानं साय धरली की आपल्याला याला फेटायला म्हणजे हलवायला ढवळायला चालू करायचे आणि याला घट्ट असं करून घ्यायचे। थोडक्यात सांगायचं झालं तर 1 लिटर दुधाला आपल्याला अर्धा लिटर एवढं करून घ्यायचे, तोपर्यंत याला चांगलं घोटत राहायचे। आता हे दूध आपण कमी गॅस करून असंच उकळायला ठेवून देऊ, म्हणजे हे आपोआप आटत राहील। आधेमध्ये याला ढवळत राहायचं। तोपर्यंत इकडे एक मोठी अशी वाटी घ्या, यामध्ये बाजूला काढून ठेवलेलं जे दूध होतं ते घालून घ्यायचं आहे। फक्त हे दूध आपल्याला नंतर फ्रीज मध्ये कुठंच न ठेवता असंच रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचे। जर थंड दूध असेल तर गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होतात। आता या दुधामध्ये आपण घालणार आहोत महत्त्वाचा पदार्थ, ते म्हणजे गव्हाचं पीठ। तर गव्हाचं पीठ आपल्याला 2 वेळेस चांगलं चाळणीने चाळून घ्यायचंय आणि नंतर मेजरिंग कपच्या 3ऱ्या कपामध्ये सपाट भरून घ्यायचंय आणि ते या दुधामध्ये घालून याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। याच्या गाठी वगैरे काहीही राहू द्यायच्या नाहीत। आता ज्यांच्याकडे मेजरिंगचे कप नसतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपली रेग्युलरची जी वाटी असते ती घ्यायची आहे आणि ती अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी अशी गव्हाच्या पिठानं भरून घ्यायची आणि नंतर मग आपण तिच्यापासून आईस्क्रीम तयार करायची। तर लक्षात असू द्या, वाटी जास्त मोठी घ्यायची नाही, नाहीतर प्रमाण बिघडू शकतं। आता हे चांगलं फेटलेलं आहे, याच्यामध्ये अजिबात गुठळी वगैरे राहू दिली नाही। एकदम क्रीमी असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी घालणार आहे मिल्क पावडर। पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे किंवा मग मेजरिंग कपच्या 4थ्या कपामधील अर्धा कप एवढं आपल्याला मिल्क पावडर इथं वापरायचे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसलं तरीही चालतं, एवढे काही फरक पडत नाही। पण माझ्याकडे होतं म्हणून मी हे आईस्क्रीम मध्ये घातलेलं आहे, जेणेकरून या आईस्क्रीमला अजून चांगली चव येईल। आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याची अजिबात गुठळी राहू द्यायची नाही। आता तुम्ही पाहू शकता गव्हाचं पीठ, दूध आणि मिल्क पावडर यांचं एक चांगलं मिश्रण तयार झालेलं आहे। अजिबात गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीत, एकदम मस्त क्रीमी आणि मऊ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता दूध सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे, म्हणजे जवळपास अर्धा लिटर एवढं झालेलंच आहे। मध्ये मध्ये मी या दुधाला ढवळत होते, त्यामुळे हे लवकर आटलेलं आहे। अर्धा लिटर एवढं झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत साखर। तर साखर आपल्या चवीनुसार आपल्याला घ्यायची आहे, पण मी इथं जवळपास 100 ग्राम ते 150 ग्राम एवढी साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची। साखर विरघळल्यामुळे दुधाचा कलर थोडासा बदललेला आहे। आता आपण यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालणार आहोत, पण त्यापूर्वी आपण त्याला एकदा परत ढवळून घेणार आहोत, म्हणजे बुडाला जे गव्हाचं पीठ जाऊन बसलेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित मिसळून तयार होईल। आणि आता आपण याची बारीकशी धार लावून या दुधामध्ये सोडणार आहोत। एका हातामध्ये आपल्याला गव्हाच्या पिठाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि एका हाताने आपल्याला दुधाला सतत ढवळत राहायचंय। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी सेम त्याचप्रमाणे आपल्याला ही प्रोसेस तयार करून घ्यायची। असं केल्यामुळे या आईस्क्रीमचं टेक्स्चर आणि मऊसूतपणा कायमस्वरूपी तसाच राहील। आणि बघू शकता तुम्ही, गव्हाचं पीठ घातल्यानंतर दूध एकदम घट्ट झालेलं आहे, याला दाटसरपणा आलेला आहे आणि आपली आईस्क्रीम आता थोड्याच वेळात तयार होणार आहे। पण अजून भरपूर काय काय करायचंय, त्याच्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या। आता साधारणपणे 4 ते 5 मिनिट आपल्याला कमी गॅसवरच याला शिजवून घ्यायचे। जोपर्यंत आतून उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला या ढवळत राहायचंय आणि या पिठाला आपल्याला शिजू द्यायचंय। असं केल्यामुळे गव्हाचं पीठ व्यवस्थित शिजल आणि गव्हाच्या पिठाची जी प्रॉपर चव असते ती निघून जाईल आणि आईस्क्रीमला सेम तशी चव येणार नाही। आता 5 ते 7 मिनिट आपण हे मिश्रण चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता आपण हे थंड होऊ देऊ। तर अर्धा पाऊण तासामध्ये हे मिश्रण लगेचच थंड होतं। थंड करायला ठेवल्यानंतर सुद्धा हे आपल्याला आधेमध्ये हलवून घ्यायचं, याच्यावर साय तयार होऊ द्यायची नाही। तर बघा, हे थंड झाल्यानंतर याला चांगला दाटसरपणा आलेला आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर मिश्रण थोडंसं जास्त आहे, त्यामुळे आपण 2 भागामध्ये याला मिक्सरवर फिरवून घ्यायचे। तर मिक्सरवर या मिश्रणाला फिरवत असताना साधारणपणे आपल्याला 5 ते 7 मिनिट 1 ते 2च्या स्पीडवर फिरवून घ्यायचे, तेव्हा कुठे याला क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि हे
मिश्रण चांगलं असं मऊसूत आणि फुलून तयार होतं. तर बघा याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि पहिल्यापेक्षा एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता उरलेलं मिश्रण सुद्धा आपण अशाच पद्धतीनं मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत. लक्षात असू द्या 5 ते 7 मिनिट आपल्याला याला कंटिन्युअसली फिरवायचं आहे 1 ते 2च्या स्पीडवर. तर आता हे फिरवून झाल्यानंतर मी एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता या स्टेपला आपण हे मिश्रण एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकतो, कारण की आपली आईस्क्रीम अजूनही पूर्णपणे तयार झालेली नाही. आतापर्यंत अर्धीच प्रोसेस आपली झालेली, अजून आपल्याला पुढे भरपूर काय करायचे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या. आता उरलेलं मिश्रण सुद्धा मी मिक्सरवर 5 ते 7 मिनिट फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त पांढरा शुभ्र असा कलर या आईस्क्रीमच्या मिश्रणाला आलेला आहे. आता हे सुद्धा मिश्रण आपण या डब्यामध्ये भरून घेऊ. ही आईस्क्रीम तयार करण्यासाठी लागणारा डब्बा हा मी घरातीलच एक खजुराचा डब्बा घेतलेला आहे. अर्धा किलो वजनाच्या खजुराचा हा डब्बा होता. आईस्क्रीमचं मिश्रण जास्त असल्यामुळे मला एवढा डब्बा लागणारच होता आणि त्यामुळे मी हाच डब्बा इथं वापरलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही इथं वापरू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे मिक्सरचं भांडं आपण 2 ते 3 तासासाठी असंच ठेवून द्या किंवा धुवून घ्या, कारण आपल्याला अजूनही या आईस्क्रीमला परत मिक्सरवरती फिरवून घ्यायचंय. त्या अगोदर आपल्याला हा डब्बा फ्रीजरमध्ये 2 ते 3 तासासाठी सेट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता 2 ते 3 तासानंतर हा डबा मी बाहेर काढलेला आहे आणि आईस्क्रीम चांगलं घट्ट झालेला आहे. वरचा भाग नाही पण खालचा भाग एकदम छान असा दाटसर आणि घट्ट असा झालेला आहे. आता ही आईस्क्रीम पूर्णपणे आपल्याला या डब्यातून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. सुरुवातीला मी हे मिश्रण 2 भागामध्ये मिक्सरवर फिरवून घेतलं होतं, पण यावेळेस हे सगळं आईस्क्रीमचं मिश्रण मी एकदाच मिक्सरवरती फिरवून घेणार आहे, कारण यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स मिक्स करणार आहोत. हा व्हॅनिला इसेन्स आपल्याला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये सहज मिळू शकतो किंवा मग बेकरीचे प्रोडक्ट्स जिथे मिळतात तिथे सहज उपलब्ध असतो. तर हा इसेन्स आपल्याला बाजारामध्ये फक्त 42 रुपयामध्ये मिळतो. हा व्हॅनिला इसेन्स वापरल्यामुळे गव्हाच्या पिठाच्या आईस्क्रीमला गव्हाच्या पिठाची अजिबात चव येत नाही. एकदम भारी अशी आईस्क्रीम पार्लरमध्ये जशा आईस्क्रीम मिळतात सेम तशीच चव आणि फ्लेवर आलेला आहे. आणि इथं या बाटलीच्या झाकणामध्ये जेवढा इसेन्स मावल तेवढा भरून मी इसेन्स घातलेला आहे, कारण आईस्क्रीम थोडीशी जास्त आहे. तुम्हाला जर एवढा घालायचा नसेल तर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा एवढा इसेन्स सुद्धा इथं वापरू शकता किंवा याऐवजी आपण 1 चमचा वेलची पूड सुद्धा वापरू शकतो. आता हे व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घेऊया आणि परत एकदा मिक्सरवर 5 ते 7 मिनिटांसाठी याला फिरवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं क्रीमी टेक्स्चर परत एकदा आपल्या आईस्क्रीमला आलेलं आहे. आणि हे मिश्रण आपण डब्यामध्ये ओतत असताना कुठंही ब्रेक होत नाही. एकदम भारी असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता या स्टेपला आपल्याला डब्यावरती पॉलिथिन, कॅरीबॅग किंवा सिल्वर फॉईल लावून नंतरच या डब्याचं झाकण लावून घ्यायचं. यामुळे काय होईल तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स म्हणजे बर्फ जमा होणार नाही आणि एकदम स्मूथ अशी ही आपली आईस्क्रीम तयार होईल. ही प्रोसेस करणं आवश्यकच आहे. आता आईस्क्रीमला आपण 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीज करून घ्यायचं किंवा ओव्हरनाईट ठेवून आपल्याला ही आईस्क्रीम सेट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मी रात्री आईस्क्रीम तयार केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी दाखवत आहे. तर एकदम मस्त असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. आता हे आईस्क्रीम तुम्ही डब्यामध्येच नाही तर कुल्फी मोल्डमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता. आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया. तर माझ्याकडे आईस्क्रीमचा स्कूप नव्हता म्हणून मी अशा पद्धतीची छोटीशी पळी घेतलेली आहे. तर या पळीने सुद्धा आईस्क्रीम एकदम मस्त आईस्क्रीम पार्लरमध्ये जशी मिळते तशाच आकाराची आपल्याला काढता येते. एकदम छान असा गोल गोळा या आईस्क्रीमचा एकदम इझिली असा निघालेला आहे. आता ही गव्हाच्या पिठाची आईस्क्रीम काढायला जितकी सोपी वाटत आहे, दिसायला जितकी सुंदर दिसत आहे, त्याही पेक्षा भारी अशा चवीची झालेली आहे. एकदा केली तर परत परत करून खावीशी वाटेल एवढी भारी ही आईस्क्रीम इथं आपली तयार झालेली आहे. संपूर्ण घरभर व्हॅनिलाचा फ्लेवर पसरलेला आहे. नुसत्या वासानेच आपल्या घरामध्ये आईस्क्रीम आहे असं समजतंय. ही आईस्क्रीम आपण गव्हाचं पीठ वापरून जरी केली असेल तरी सुद्धा या आईस्क्रीम मध्ये कुठंच गव्हाच्या पिठाची चव आलेली नाही किंवा वास सुद्धा आलेला नाही. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही गव्हाच्या पिठाची आईस्क्रीम तयार केलेली आहे. एकदम भन्नाट अशा चवीची. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.